बैलगाडा शर्यतीतील पत्रकारिता या समोर तुम्हाला जाणवलेली आव्हानं कुठली होती? आव्हानं सगळ्यात मोठं की एक प्रकारचा बॅलन्स साधणं. बॅलन्स मध्ये काय आहे, प्रत्येकाला वाटतं आपला नंदी पळतो आणि पळतच असतो तो, पण काय काय वेळेस कसं होतं, शेवटी स्पर्धा आहे, स्पर्धेत कोणतरी 1 2 3 जिंकत असतात, तर त्या स्पर्धेतला जो विजेता आहे त्याच्या मुलाखत घेणे, पण दुसऱ्या बाजूला जो पराभूत झालेला आहे त्यालाही त्या पद्धतीनं समजावणं की नाही, काहीतरी कारणानिमित्त तुमचा पराभव झालाय पण उद्या यश आहे. तर सगळ्यात मोठं काय आहे की हा बॅलन्स ठेवणं खूप अवघड आहे. आणि बैलगाड्यात जर पाहिलं, बैलगाड्यात खूप अतिशय सामान्य प्रेक्षक आहे, बैलगाड्यात दिलसे प्रेक्षक आहेत, त्यामुळे तो बोलण्यातून काही बोलत असतो काय काय वेळेस, म्हणजे तो दिलसे आहे ना, शेतकरी वर्ग आहे, तर ते न म्हणजे तो बोलून काही विवादित न होण्यापेक्षा सरळ सरळ सांगत असतो ह्याच्यातून विवाद होतोय, हे बोलू नका, हे करू नका. बैलगाड्या एवढ्या वर्षातनं खेळ तयार झालाय, एवढ्या सुरू झालाय, आणि त्यातून कुठल्या शेतकऱ्यांना विवादित बोलून किंवा कुणी विवादित करून ते आपल्या माध्यमातून प्रसारित करून पुन्हा बैलगाडीत अडचणीत न आणणं, हा मोठा खूप टास्क आहे.